श्री स्वामी समर्थ. नमस्कार मेष राशीच्या जातकांनो, जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात तुमच्या बंद दारावर अचानक अशी काही अनाकलनीय माणसे दस्तक देणार आहेत, ज्यांचा चेहरा पाहताच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. हा केवळ साधा योगायोग नसून ब्रह्मांडाकडून मिळणारा एक अत्यंत शक्तिशाली आणि तितकाच भयानक संकेत आहे, जो थेट तुमच्या नशिबाच्या एका अशा गुप्त रहस्याशी जोडलेला आहे, ज्याचा सुगावा आजवर कुणालाच नव्हता. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या मानसिक छळाचा, अपमानाचा आणि आर्थिक तणावाचा सामना करत आहात, तो खेळ आता संपणार असून येत्या काही तासात तुमच्या मोबाईलवर एक असा थरारक शुभ समाचार धडकेल, जो ऐकून तुमच्या छातीची धडधड वाढेल. पण लक्षात ठेवा, या प्रचंड आनंदाच्या पाठीमागे एक असा भयंकर लूपहोल दडलेला आहे, जो जर तुम्ही आत्ताच ओळखला नाही तर महाविनाशाच्या खाईत कोसळण्यापासून तुम्हाला कोणीही वाचवू शकणार नाही. म्हणूनच या गर्दीमागचे खरे कारण आणि आणि तो पाठीत खंजीर खुपसणारा शत्रू नेमका कोण आहे, हे व्हिडिओ शेवटी उघड होईल. एक सेकंदही स्क्रीनवरून नजर हटवू देऊ नका. तर मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला कमालीचे सावध राहावे लागेल, कारण येत्या आठवड्यात अशा 2 विशेष रात्री येत आहेत, ज्या दिवशी तुमच्या आरोग्यावर आणि संपत्तीवर एक अदृश्य संकट घिरट्या घालणार आहे. आणि याच काळात तुमच्याकडून एक अशी भयंकर चूक घडणार आहे, जी हातातोंडाशी आलेला कुबेराचा अफाट धनलाभ एका झटक्यात जळून खाक करू शकते. तुमच्या घरात येणाऱ्या त्या अनपेक्षित गर्दीत काही अतिशय जवळचे चेहरे भयानक मुखवटे घालून हातात एक अशी रहस्यमय वस्तू घेऊन येत आहेत, जी तुमची सुखशांती एका रात्रीत हिरावून घेईल. तुमचा अत्यंत प्रामाणिक, साहसी पण उतावळा आणि रागीट स्वभाव हीच तुमची कमजोरी बनवून तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्यासाठी शत्रूने नेमकं काय जाळं विणलं आहे. 2 धोक्याचे दिवस कोणते आहेत आणि या संकटाचा कणा मोडून टाकणारा तो महाउपाय कोणता आहे, हे आपण पुढे पाहणार आहोत. कारण हा काळ तुमच्यासाठी जितका राजयोगाचा आहे, तितकाच एका गुप्त चुकीमुळे जीवघेणा ठरू शकतो. तर मेष राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार तुमच्या कुंडलीत सध्या एक असा भयानक आणि अदृश्य लूपहोल निर्माण झाला आहे, जो तुमच्या नकळत तुमच्या संपूर्ण यशाला, आनंदाला आणि कष्टाने कमवलेल्या पैशाला आतून पोखरून नष्ट करत आहे. तुम्ही दिवस रात्र रक्ताची पाने करून प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, प्रत्येक नाते जीवापाड जपत आहात, तरीही ऐनवेळी नशिबाची साथ सुटते आणि यश अगदी हातातोंडाशी आलेले असताना अचानक डोळ्यात देखत निसटून जाते. याच्या मागे तुमची मेहनत किंवा नशीब कारणीभूत नसून तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर आणि तुमच्याच वर्तुळातील एका अतिशय जवळच्या व्यक्तीचा गुप्त शाप व भयंकर मत्सर कारणीभूत आहे. हा तोच लूपहोल आहे, ज्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरातील आर्थिक प्रगती पूर्णपणे खिळून राहिली आहे आणि तुमची कमालीची सरळता, तुमचा निष्पाप व लवकर विश्वास ठेवण्याचा स्वभाव हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुमच्याच विरोधात पाठीमागून एक भयंकर चक्रव्यूह रचला जात आहे. तुम्ही नेहमीच अतिउत्साहात किंवा रागाच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर आणि आंधळा विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, भविष्यातील आर्थिक व्यवहार आणि अगदी घरातील तिजोरीच्या चाव्या देखील चुकीच्या लोकांसमोर उघड्या करून बसता. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही स्वार्थी आणि कपटी लोक तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्याच्या आणि तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या भयानक कटात गुंतलेले आहेत. तर मेष राशीच्या जातकांनो, आता मात्र कालचक्राने एक अत्यंत उग्र रूप धारण करून कंबर कसली असून येत्या 48 तासात ग्रहाची अशी एक महास्थिती ब्रह्मांडात बनत आहे, जी तुमच्यावर होणाऱ्या या अदृश्य धोक्याचे आणि शत्रूच्या चालीचे समूळ उच्चाटन करणार आहे. विश्वाचे हे न्यायाचे दार जुलैच्या या शेवटच्या दिवसात तुमच्यासाठी पूर्णपणे उघडत असतानाच समाजात आणि लोकांमध्ये तुमची प्रतिष्ठा आणि आकर्षण कमालीचे वाढणार असून तुमची एक छोटीशी भेट किंवा केवळ एक सल्ला घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित आणि अचानक माणसाची एक मोठी गर्दी जमताना दिसणार आहे.
दाराशी होणाऱ्या या अकल्पनीय गर्दीचे सर्वात मोठे आणि थरारक रहस्य हेच आहे की तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या कल्याणाचा किंवा यशाचा विचार करून तुमच्या घरात येत नसून या गर्दीत काही चेहरे अतिशय भयानक आणि खोटे मुखवटे घालून वावरत आहे. तुमच्या बदलत्या नशिबाने, अचानक वाढणाऱ्या पैशाने आणि तुमच्या वाढत्या आर्थिक प्रभावाने हे लोक आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असून त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे आणि गूढ हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा समूळ पाडाव करण्याची आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्याची तीव्र व भयानक इच्छा गुदमरत आहे. जेव्हा हे मुखवटे घातलेले लोक तुमच्या घरात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट कपटी व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल आणि तुमच्या मुख्य दारावर अचानक काही अकलनीय संकेत मिळतील. अशा वेळी जर तुम्ही घाई गडबडीत येऊन एक छोटीशी चूक केली तरी ती तुम्हाला राजाचा रंग करू शकते. त्यामुळे या शेवटच्या आठवड्यात दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्यातील डोळ्यातील खरा आणि लपलेला हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, थेट नशिबाचा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडाकडून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत संकेत मिळायला सुरुवात होणार आहे, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. कारण यातला तिसरा संकेत थेट तुमच्या घरात आजच घडत आहे. पहिला संकेत म्हणजे गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल आणि जाग आल्यानंतर अचानक शरीरात एक वेगळीच दैवी ऊर्जा आणि प्रसन्नता जाणवत असेल, तर समजून की साक्षात न्यायदेवतेची आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर झाली असून हा काळ तुमच्यातील सप्तशती जागृत करण्याचा पूर्वसंकेत आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत आणि तुमच्या स्वप्नाशी आणि घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभर हात हात चोळत बसतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरे गाय, स्वच्छ देवघर आणि तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील, तर समजून जा की तुमच्या पितृदोषातून तुमची पूर्णपणे मुक्तता झाली आहे. आणि याच सोबतीला मुख्य दारावर अचानक सुंदर फुलपाखरू किंवा मुंग्याची राख तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली, तर साक्षात लक्ष्मीची पाऊले तुमच्या घरात पडत आहे त्याचा निर्विवाद पुरावा आहे. तिसरा आणि शेवटचा संकेत तुमच्या स्वतःच्या स्वभावाला आणि विचारामध्ये होणाऱ्या अचानक बदलाशी जोडलेला आहे. कारण जेव्हा माणसाचा वाईट काळ संपत येतो तेव्हा त्याच्या मनातील जुना राग, उतावळेपणा, चिडचिड आणि इतराबद्दलची नकारात्मकता गळून पडून मन अत्यंत शांत व आशावादी बनू लागते. एवढेच नाही तर तुमच्या कठीण काळात ज्या मित्रांनी किंवा नातेवाईकांनी तुम्हाला कचऱ्यासारखे वागवून एकटे सोडले, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. हा बदल जर तुम्हाला जाणवत असेल तर आत्ताच्या क्षणी कमेंटमध्ये स्वतःचे नाव लिहून ब्रह्मांडाला धन्यवाद द्या. तर मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक चमत्कार घडत असतानाच ब्रह्मांडाने तुमच्या आरोग्याबाबत एक अत्यंत गंभीर आणि थरारक इशारा दिला आहे. कारण या बदलत्या काळात जर तुमचे शरीर साथ देणार नसेल तर या अफाट संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही. तुमच्या अंगी असलेला मंगळाचा आंतरिक राग आणि अतिउत्साह यामुळे गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जाणवणारा मानसिक ताण, डोकेदुखी आणि रक्तदाबाचे छुपे त्रास हे केवळ साधे आजार नसून तुमच्यावर रचल्या गेलेल्या गुप्त कारस्थानाचा आणि नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम आहे. त्या मंगळवारी आणि शनिवारी विसरूनही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना घाई करू नका किंवा अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ खाणे टाळा. कारण शत्रू आता तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर थेट वार करण्याचा प्रयत्न करत आहे. व्यवसायात किंवा नोकरीत अशी एखादी गुप्त आणि मोठी डील फायनल होणार आहे जी तुम्ही तिजोरी पैशाने भरून टाकेल आणि अडकलेला धनलाभ अनपेक्षित मार्गाने तुमच्या हातात येईल. पण या काळात या एका विशिष्ट दिवशी तुम्हाला एक भयंकर चूक टाळायची आहे. जुलैच्या शेवटच्या बुधवारी आणि अमावस्येच्या दिवशी चुकूनही
कोणीही कोणालाही पैसे उसने देऊ नका. कोणत्याही नवीन कागदपत्रावर रागाच्या किंवा घाईच्या भरात स्वाक्षरी करू नका आणि स्वतःच्या आगामी योजनाची वाच्यता अगदी स्वतःच्या सावलीला देखील करू नका. या दिवशी केलेली एक छोटीशी घाई आणि भावनिक चूक तुमच्या हातात येणाऱ्या कुबेराच्या धनाला जळून खाक करू शकते आणि तुम्हाला पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक जाळ्यात ओढून कंगाल करू शकते. या सर्व नकारात्मकतेवर, आरोग्यावरील संकटावर आणि शत्रूच्या चालीवर मात करून स्वतःभोवती एक अभेद्य दिव्य कवच निर्माण करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे, ज्यासाठी रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून नाव घ्यावे लागेल. तसेच प्रत्येक शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पांढरे अन्न किंवा साखर दान करावे आणि सतत मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत लक्ष्मी मातेच्या मंदिरात जाऊन एक फूल आणि नारळ अर्पण करून आपली समस्या देवीसमोर मांडावी लागेल. हा उपाय केल्यावर शत्रूची सर्व अस्त्रे तुमच्या समोर निकामी होतील आणि तुमचे आरोग्य व संपत्ती दोन्ही सुरक्षित राहतील. तर मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होता. की अखेर तुमच्या घरी होणाऱ्या या गर्दीचे आणि नशीब पालटण्याचे मुख्य कारण काय आहे आणि तो पाठीत खंजीर खुपसणारा तुमचा शत्रू नेमका कोण आहे. तो शत्रू तुमचा कोणी नसून तुमच्या भूतकाळातील अपयशावर मनातल्या मनात हसणारा आणि तुमची परिस्थिती पाहून तुमची थट्टा करणारा तोच जवळचा नातेवाईक किंवा मित्र आहे, ज्याला वाटले होते की तुम्ही आता आयुष्यात कधीच उभे राहू शकणार नाही. पण साक्षात ब्रह्मांड आता त्या व्यक्तीच्या अहंकाराचा नाश करून त्याला तुमच्या पायाशी यायला भाग पाडणार आहे. येत्या 5 दिवसात तुम्हाला मिळणारा तो शुभ समाचार हा केवळ तुमच्या आर्थिक प्रगतीचा नसून तुमच्या प्रचंड श्रीमंतीचा आणि समाजात मिळणाऱ्या नवीन राजेशाही प्रतिष्ठेचा असणार आहे, ज्यामुळे तुमची अलिशान गाडी, तुमचे नवीन घर आणि तुमचे सुखवैभव पाहून ते सर्व जळणारे शत्रू आणि पाठीत खंजीर खुपसणारे लोक स्वतःहून तुमच्या दारात शरणागती पत्करण्यासाठी गर्दी करणार आहे. ज्या कठीण परिस्थितीला तुम्ही आजवर एक अपयश किंवा शाप समजून दिवस रात्र रडत होता, तीच परिस्थिती आता तुमच्यासाठी एका महाशक्तिशाली राजयोग म्हणून समोर आली आहे आणि आता तुमचा विजय निश्चित आहे. साक्षात माता लक्ष्मी विधात्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद, कोणतीही दुष्ट शक्ती किंवा शत्रूचे कोणतेही षडयंत्र तुमचे वाकडे करू शकणार नाही. हा दृढ विश्वास मनात घट्ट ठेवा आणि या अमाप शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय महालक्ष्मी लिहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा हा छोटासा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स ब्रह्मांडाच्या आशीर्वादाला तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करेल. त्यामुळे आता तयार व्हा तुमच्या जीवनातील या सर्वात मोठ्या बदलाचे साक्षीदार होण्यासाठी.